चला माझे 12th वाले सगळे मोदक तुमच्यासाठी खास मी ही ॲक्टिव्हिटी शीटचे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स इथे लिहून टाकले, टाईप करून पाठवले आहेत. मी ॲक्च्युली कालच केले होते, बट मला व्हिडिओ सेंड करता नाही आला तुम्हाला. ओके, जेवढे जमतील तेवढे व्यवस्थित टाईप केलेले आहेत, एकदा बघा व्यवस्थित. ठीक आहे, चला मग मी तुम्हाला ते डायलॉग रायटिंग आणि आय थिंक अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला नाही केला इथे याच्यामध्ये रेकॉर्डिंग्समध्ये, किंवा मग या PDF मध्ये नाही लिहिलेला आहे. मला जसं आठवेल तसा मी तो इथे तुम्हाला शिकवते. ठीक आहे, चला व्हर्च्युअल मेसेज बघा. तुमचा पहिला क्वेश्चन होता व्हर्च्युअल मेसेजचा. प्रियाला आला होता तिच्या आंटीचा कॉल तिच्या मम्मीसाठी. ते लोक ओल्ड एज होममध्ये जाणार होते सकाळी आणि त्याच्यासाठी रिमाइंडर कॉल त्यांनी दिलेला होता. तर मग आपण त्याच्यावर एक व्हर्च्युअल मेसेज ड्रॉ केलेला आहे. हा क्वेश्चन आपला झालेला आहे आधीच्या क्वेश्चन पेपर्समध्ये, तरीसुद्धा आपण पुन्हा लिहितो आहे फक्त एक तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. बघा व्हर्च्युअल मेसेजचा क्वेश्चन कसा होता. सुरुवात काय केली, डिअर मॉम, कारण मम्मीसाठी मेसेज लिहायचा होता. ओके, मेसेज कोण लिहिला आहे, प्रियाने लिहिलेला आहे. सो प्रियाचं नाव सगळ्यात लास्टला लिहिलेलं आहे. एक को सोडून आपण लिहिलं मॉम आंटी कॉल्ड अँड आस्क्ड मी. आंटीने कॉल केला आणि मला विचारलं टू रिमाइंड यू अबाउट द ट्री प्लांटेशन प्रोग्राम. तुला रिमाइंड करण्यासाठी कशाबद्दल, तर ट्री प्लांटेशन प्रोग्रामसाठी. टुमारो ॲट आशा ओल्ड एज होम. कुठे जातो, उद्या आशा ओल्ड एज होममध्ये. विच इज टू बी हेल्ड टुमारो ॲट 10 AM ॲट आशा ओल्ड एज होम. 10 वाजता सकाळी होणार आहे तिथे तो वाला. शी आस्क्ड मी टू रिमाइंड यू दॅट द सॅपलिंग यू प्रॉमिस टू गेट अलॉंग विथ द तुलसी प्लांट अँड मॅन्युअर. तिने मला अजून एक गोष्ट सांगायला लावली की तू उद्या काय घेऊन येणार होती, त्याच्यासोबत सॅपलिंग घेऊन येणार होती, छोटे छोटे रोपं घेऊन येणार होती आणि अजून सोबत तुळशी प्लांट, तुळशीचं झाडंही छोटं घेऊन येणार होती. अँड मॅन्युअर, आणि खतही तू उद्या नेणार आहेस. या सगळ्या गोष्टी तिने काय करायला लावल्या, मला रिमाइंड करून द्यायला लावल्या. आंटी इज गोइंग टू पिक यू अप फ्रॉम होम टुमारो ॲट 9:45 AM. म्हणजे 9:15 वाजता उद्या आंटी तुला इथून घरून तुला घेऊन जाणार आहे, असं तिने रिमाइंड करून द्यायला लावलेलं आहे. असा हा मेसेज होता. हा मेसेज 50 शब्दांपेक्षा जास्त असायला नको. तुम्हाला जे डायलॉग्स दिले होते ना, त्या डायलॉग्समध्ये सगळ्यात मोठावाला जो डायलॉग होता ना, तोच आपला व्हर्च्युअल मेसेज होता. फक्त थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या आहे. की आंटी ही प्रियाशी बोलत होती तिच्या मम्मीबद्दल. आता आपल्याला प्रिया बोलताना दाखवायची आहे आंटी आणि तिच्या मम्मीबद्दल. येतं आहे लक्षात. जिथे आंटीने म्हटलं होतं की आय विल पिक हर असं आंटी म्हटली होती. आय विल पिक हर. तर इथे तुम्ही काय करणार, आय विलच्या ऐवजी काय करणार, शी विल. ओके, पिक हर, तिला हे का इथे आंटी आहे, आंटी घ्यायला येणार आहे मम्मीला, है ना. इथे मॉमच्या ऐवजी तुम्ही काय म्हणाल, शी विल पिक यू. ती येईल तुला घ्यायला. शी विल पिक यू. तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं आपण आठवतं का, बस तिथे इथेही हेच करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे बघा, तिने म्हटलं आहे की आय वॉन्ट टू रिमाइंड हर असं आंटी म्हटली होती. आंटी काय म्हटली होती, मला तिला रिमाइंड करायचं आहे. आंटी म्हणत होती. आय म्हणजे कोण, आंटी. मग आपण इथे म्हणणार शी वॉन्ट टू रिमाइंड हरच्या जागी काय येईल, यू येईल. हरच्या जागी काय येईल, यू असा येईल. येते का लक्षात. म्हणजे जिथे जिथे आय होता तिथे तुम्ही शी घेणार आहात, जिथे जिथे हर आहे तिथे तुम्ही यू घेणार आहात. जिथे जिथे हर आहे तिथे तुम्ही काय घेणार आहात, यू घेणार आहात. असा तुम्ही काय केला, व्हर्च्युअल मेसेज ड्रॉ केला. त्याच्यानंतर व्हर्च्युअल मेसेजला और आहे आपल्याकडे स्टेटमेंट फॉर द पर्पज. स्टेटमेंट फॉर द पर्पज याचा अर्थ दुसरं काही नसून हे काय असतं तर की कारण सांगायचं, कारण द्यायचं. जसं समजा सारिकाला आता एखादी नवीन इन्स्टिट्यूट जॉईन करायची आहे. ओके, सारिकाने 12th एज्युकेशन घेतलं आणि तिला आता नवीन एक इन्स्टिट्यूट जॉईन करायची आहे. मग या इन्स्टिट्यूटमध्ये तुला काय यायचं आहे, तुझ्यामध्ये काय एवढं आहे की तू या इन्स्टिट्यूटमध्ये येणार आहेस, बस यासाठी तुला काय द्यायचं आहे, स्टेटमेंट फॉर द पर्पज द्यायचं आहे. म्हणजे तर याबद्दल तुला कारण द्यायचं आहे
की तू इथे येऊन काय करशील, इथे यायला तुझ्याकडे काही कॅलिबर आहे का, ॲक्च्युअलमध्ये तुझ्याकडे काही क्षमता आहे का, आणि जर का तुझ्याकडे क्षमता आहे तर तू इथे येऊन काय करशील आणि इथे आल्यावर तुला काय करावं असं वाटेल, या सगळ्या गोष्टी आपण इथे द्यायच्या आहेत. तर मग इथे तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन काय होता, या ॲक्टिव्हिटी 2मधला तुमचा क्वेश्चन काय होता, तर तुमचा क्वेश्चन होता की तुम्ही लोक 12वी झालेले आहात आणि 12वीनंतर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी जायचं होतं, म्हणजे लाईक डिप्लोमासाठी तुम्हाला तिथे जायचं होतं. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा होता. याबद्दल तुम्हाला काय लिहायचं आहे, एक छोटासा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा आहे. ओके, मग बघा, आय ॲम प्लीडेड टू रायटिंग दिस स्टेटमेंट ऑफ पर्पज. मी खरंच विनंती करते हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून एसे ॲज द पार्ट ऑफ माय ॲप्लिकेशन. हा एका प्रकारचा माझ्याकडून काय आहे तुमच्यासाठी, तुमच्याकडे ॲप्लिकेशन आहे, तुमच्याकडे अर्ज आहे फॉर ॲडमिशन. कशासाठी, तर ॲडमिशन घेण्यासाठी, फॉर ॲडमिशन. इथे इन पाहिजे होता, इथे in an undergraduate computer engineering program at the famous सॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियाची जी फेमस सॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे तुमचीवाली, तिथे मला ॲडमिशन घ्यायचं आहे. कशासाठी, इन ॲन अंडर ग्रॅज्युएट कम्प्युटर इंजिनिअरिंग प्रोग्राम. यामध्ये मला काय करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काय लिहित आहे, हे पत्र लिहित आहे. पत्र नाही आहे तर हे काय आहे, एक स्टेटमेंट ऑफ द पर्पज आहे की माझा हेतू काय आहे, त्या हेतूसाठी मी तुम्हाला काय देते आहे, कारण देते आहे. आय फील कॉन्फिडंट, मी खूप कॉन्फिडंट आहे, दॅट आय विल बी गुड फिट फॉर धिस प्रोग्राम. आणि या प्रोग्रामसाठी, या अंडर ग्रॅज्युएट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मी नक्कीच फिट होऊ शकते, याची मला कॉन्फिडंट आहे, विश्वास आहे. सिन्स, कारण आय हॅव फॅमिली बॅकग्राऊंड इन कम्प्युटर इंजिनिअरिंग ॲज वेल ॲज 6 months एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. माझी स्वतःची फॅमिली बॅकग्राऊंड आहे की मी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या फॅमिलीमधून आलेली आहे. सगळे जे कम्प्युटरच्या फील्डमध्ये काम करणारी लोकं आहेत त्यांच्यामध्ये मी मोठी झालेली आहे, ते माझे पेरेंट्स आहेत. आणि 6 महिन्यांचा मी स्वतः कम्प्युटर इंजिनिअरिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्ससुद्धा घेतलेला आहे. ओके, उसके बाद में सिंस माय स्कूल डेज आय हॅव बीन इन्क्लाइंड टूवर्ड्स कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स. मी अगदी लहान होती तेव्हापासून मला कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्समध्येच इंटरेस्ट राहिलेला आहे. लाईक जावा, C++, मॅथ्स, या सगळ्या गोष्टींमध्येच मला कायम इंटरेस्ट होता. नॅचरली देअरफॉर आय ग्रॅव्हिटेटेड टुवर्ड्स द इंजिनिअरिंग मेजर इन कॉलेज. फक्त इंजिनिअरिंगच्या गोष्टींमध्येच मला काय व्हायला लागली, ग्रॅव्हिटेटेड म्हणजे मी आकर्षित व्हायला लागले. माय इंटरेस्ट इन कम्प्युटर इंजिनिअरिंग वॉज काइंडेड व्हेन आय टूक इंट्रोडक्टरी कोर्सेस इन बेसिक. आणि ही जी माझी इंटरेस्ट होती इंजिनिअरिंगमध्ये येण्याची, ती अजूनच वाढली. कधी, जेव्हा मी इंट्रोडक्टरी बेसिक कोर्सेसमध्ये काय घेतला, भाग घेतला. आय हॅव ऑलवेज बीन अ हँड्स ऑन. मी नेहमी माझे हात वरतीच ठेवायचे. लर्नर, कधी जेव्हा शिकायला मिळायचं. फाइंड इट इझियर टू रिमेंबर what I learned if I get opportunity to practically implement the concept being taught. शिकलेल्या गोष्टी या मला प्रॅक्टिकली जेव्हा केव्हा करण्याची अपॉर्च्युनिटी येईल असं कळायचं. what I have learned, जेव्हा केव्हा मला असं कळायचं तेव्हा मी नेहमी माझे हँड्स ऑन ठेवायचे, हात वर ठेवायचे. म्हणजे मी नेहमी सगळ्यात पहिली होती जी पार्टिसिपेट करण्याची इच्छा दाखवायची. अँड आय हॅव स्कोर्ड highest marks in 10th and also participated in extracurricular activities like mountain climbing, football, assisting at NGOs. या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मी नेहमी पुढे असायची. 10वीमध्ये तर मी सर्वात जास्त मार्क्स मिळवले होते. And since we are living in the world where technology is revolutionizing all fields of engineering, I have completed 60 days workshop on application software design.
आता मला जर का कळतं इथे की आज आपल्या जगामध्ये फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजीवर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढलेलं आहे, तेव्हा मी 60 दिवसांचा वर्कशॉपसुद्धा केला होता ऑन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डिझाईन. अँड द वर्कशॉप वॉज ऑर्गनाइज्ड बाय द गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भुवनेश्वर. ही जे वर्कशॉप होतं ते कोणी ऑर्गनाईज केलं होतं, तर ते गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने, भुवनेश्वरच्या इन्स्टिट्यूटने ऑर्गनाईज केलं होतं. अँड आय वॉज फॉर्च्युनेट टू लर्न फ्रॉम सम ऑफ द फायनेस्ट माइंड्स इन द इंडस्ट्री. पुढे बघा, द वर्कशॉप वॉज ऑर्गनाइज्ड बाय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे जे वर्कशॉप होतं ते कोणी ऑर्गनाईज केलं होतं? बाय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने. ओके. अँड आय वॉज फॉर्च्युनेट, आणि तो म्हणतो काय की मी खूप फॉर्च्युनेट होतो. फॉर्च्युनेट, मी खूप नशीबवान होतो. दॅट टू लर्न फ्रॉम सम ऑफ द फायनेस्ट माइंड्स इन द इंडस्ट्री. इंडस्ट्रीमधल्या काही चांगल्या लोकांकडनं मला काय मिळालं होतं? खूप सारं एज्युकेशन मिळालं होतं इन दिस वर्कशॉप. सो आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट, मी खूप तेव्हा नशीबवान होतो. अँड आय होप टू डेव्हलप सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड मल्टी नॅशनॅलिटी इफ गिवन अ चान्स टू बी पार्ट ऑफ युअर इस्टीम्ड इन्स्टिट्यूट. तुमच्या या अति योग्य किंवा मग अगदी चांगल्या अशा उत्कृष्ट अशा इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा मला काय मिळेल? पार्ट घेण्याचा चान्स मिळेल, तर मी नक्कीच काय होईल? डेव्हलप होईल अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्या मनामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची सेन्स हा काय होईल? डेव्हलप होईल. अँड मल्टी नॅशनॅलिटी, आणि मला सगळ्या गोष्टींमध्ये काय होईल? मल्टी टॅलेंटेड होईल. मी सगळ्या लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच काय होईल? जबाबदार व्यक्ती होईल असं मला वाटतं, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. ओके. हा होता तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज. म्हणजेच काय थोडक्यात? तर हे काम तुम्हाला करायचं आहे, तर हे काम करण्यासाठी का बरं करायचं आहे? यात तुमच्याकडे काही क्वालिफिकेशन आहे का? तुम्हाला काही एम आहे का तुमचं? या एमला आपल्याला काय करायचं आहे? स्पष्ट समजावून सांगायचं आहे. ओके. हा होता तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. हे काय झालं? ओके, चलो. व्हॉट इज अवर नेक्स्ट क्वेश्चन इन दिस क्वेश्चन पेपर? Next question is I think dialogue writing. I have not added that dialogue writings. So चलो अपन dialogue writings मेरे notes में जाके करते हैं. See here in notes we are going to make some dialogues. Okay, where is the notes? This is the note. चलो नोट, आपण डायलॉग बनवूया. 3-4 लोकांचा ग्रुप डिस्कशनचा डायलॉग बनवायचा होता अबाउट डूज अँड डोंट्स टू द रिलेटिंग मीडिया पर्सनॅलिटीजने काही गोष्टी केल्या पाहिजे, काही गोष्टी नाही केल्या पाहिजे, काय नको करायला आणि काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे द्यायच्या होत्या. ओके. चलो आपण डूज अँड डोंट्स बनाते. 3 लोक बोलतील. सारिका बोलेल, राजेश्वरी बोलेल आणि अजून तृप्ती बोलेल. चला. ओके. चला. सारिका काय म्हणते बघा. Hi dear, comma, what do you think about the media? मीडियाबद्दल तू काय विचार करते, असं विचारलं आहे सारिकाने. तेव्हा राजेश्वरी बोलते I think it is a best channel to connect people of the world. सारिका म्हणते नाही, मग लगेच तृप्ती म्हणते येस इट इज. येस इट इज बट
Media has a media must have a great sense of responsibilities. सारिका म्हणते लगेच. But you know, media is not actually, but media is not actually following the principles of journalism. राजेश्वरी म्हणते oh, but not all media channels are wrong. ती काय म्हणते, पण तुला माहिती आहे का गं, बट नो ऑल मीडिया चॅनल्स आर रॉंग. सगळेच मीडिया चॅनल्स हे रॉंग असतात असं नाही. असं कोण म्हणतं आहे? राजेश्वरी म्हणते आहे. ओके, एक मिनटं हो. मग यावर सारिका म्हणते, तृप्ती म्हणते, they should disclose the positive facts before the people. ती काय म्हणते की पॉझिटिव्ह असे फॅक्ट्सच त्यांनी काय केले पाहिजे, दाखवले पाहिजे लोकांना. 1 मिनटं होल्ड करा, फक्त 1 मिनटं होल्ड करा. मग लगेच याच्यावर राजेश्वरी बोलते, that's true. Media should not show all negative fact before the society, cause this will spread only negative vibes. This will spread only negative vibes and negative impact on society. मग लगेच सारिका म्हणते, it is the responsibility of media to get correct things by using power of media. मग तृप्ती and राजेश्वरी दोघी जणी एकत्र बोलतील, yeah, that's really true.
हे झालं या तिघींचं कॉन्व्हर्सेशन. आणि या कॉन्व्हर्सेशनवरून बस तुम्हाला काय करायचं आहे, सारिका राजेश्वरी तृप्ती असं निदान 7 ते 8 डायलॉग्स सगळ्यांचे मिळून 7 ते 8 डायलॉग्स तुम्हाला इथे बनवायचे आहेत. हा होता तुमचा ग्रुप डिस्कशनवाला डायलॉग ऑन डूज अँड डोंट्स ऑफ मीडिया. येतं आहे लक्षात? हा होता तुमचा नेक्स्ट वाला क्वेश्चन. ओके, उसके आगे था नथिंग बट लेटर राइटिंग इन द फॉर्म्स ऑफ ईमेल. ओके, दिस इज ऑल्सो अ लेटर रायटिंग बट इन द फॉर्म ऑफ ईमेल. लाईक जेव्हा तुम्ही तिथे ॲड्रेस लिहायचे सेंडरचा, नंतर तुम्ही तिथे ॲड्रेस लिहायचे रिसिव्हरचा, मग तुम्ही सब्जेक्ट लिहायचे, मग तुम्ही रेफरन्स लिहायचे, हे की नाही. बट इथे या मेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेंडर आणि रिसिव्हर या दोघांचेही ॲड्रेसेस नाही लिहायचे आहेत. या दोघांचेही आपल्याला काय लिहायचे आहेत, फक्त इथे नावं लिहायचे आहेत, नावं किंवा मेल आय डी लिहायचे आहेत. सी हियर वी हॅव रिटन मेल आय डी ऑफ द रिसिव्हर. टू म्हटलं आहे इथे मेल आय डी कोणाला पाठवला आहे आपण, ज्योती शुमार्टला. ज्योती शुमार्ट म्हणजे चपलांचं दुकान, त्या चपलाच्या दुकानामध्ये आपल्याला जॉब हवा आहे. सो सेल्स बॉयच्या जॉबसाठी आपण अप्लाय करतो आहे थ्रू मेल. सो आपण इथे मेल आय डी टाकला आहे. सीसीमध्ये म्हणजे काय, तर थोडक्यात आपण हा मेल कुणाला अजून दुसऱ्यांना पाठवतो आहे का, पाठवत असो तर त्याचा पण मेल आय डी टाकायचा. आणि सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सेल्स बॉयच्या पोस्टसाठी अप्लाय करतो आहे. मेल लिहितो आहे, ऑफिशियल लेटर लिहितो आहे. सो नो पॅराग्राफ्स इन ऑफिशियल लेटर्स. इन्स्टेड ऑफ पॅराग्राफ्स वी आर लिव्हिंग 1 line. सो सी हिअर इज डिअर सर. हे आहे आपलं एक मिनटं, काय करते तू? बघा हे जे लेटर आहे हे कसं आहे बघा, हे ॲप्लिकेशन लेटरच आहे पण इन द फॉर्म ऑफ मेल आहे. ओके, आपण इथे म्हटलं आहे. ज्योती शुमार्ट म्हणजे ज्यांना आपलं लेटर पाठवायचं आहे त्यांचं इथे नाव आलं. ओके, उसके बाद हमने लिखा है सीसी, मतलब या लेटरमध्ये अजून कोणाला तुम्हाला सोबत लेटर पाठवायचं आहे का, हा मेल कुणाला अजून पाठवायचा आहे का ते लिहिलं आपण. सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सेल्स बॉय. सब्जेक्ट आपण इथे खालीही लिहू शकलो असतो, बट आपल्याला मेलमध्ये खाली लिहायचा नाही आहे. सो आपण इथे वरती लिहिला आणि रेफरन्स खाली लिहिला आहे. ओके, उसके बाद बघा आपल्याला इथे पॅराग्राफच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ पॅराग्राफ वी आर लिव्हिंग 1 line. पॅराग्राफच्या ऐवजी आपण 1 line सोडतो आहे. ओके, सो डिअर सर 1 line सोडली. रेफरन्स युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन टाइम्स ऑफ इंडिया डेटेड ऑन 30th February 2021. इथे तुम्हाला कॉमा द्यायचा नव्हता, हा कॉमा उडवायचा आहे बरं का. 30th February 2021ला मी एक न्यूज बघितली होती ॲडव्हर्टाइजमेंटची टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्यामुळे मी इथे जॉबचा अप्लाय केला आहे. विथ द रेफरन्स टू अबाव मेन्शन सब्जेक्ट. या रेफरन्ससोबत वरती मेन्शन केलेल्या, उल्लेख केलेल्या सब्जेक्टनुसार आय विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ सेल्स बॉय इन युअर रेप्युटेड शू मार्ट. तुमच्या रेप्युटेड अशा चपलांच्या दुकानामध्ये मला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे फॉर द पोस्ट ऑफ सेल्स बॉय. आय वॉन्ट टू सीक ॲन एक्सपिरियन्स विथ युअर व्हॅल्युएबल गायडन्स. तुमच्या व्हॅल्युएबल अशा गायडन्ससोबत मला काय करायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आय ॲम अ कॉमर्स ग्रॅज्युएट. एक ओळ सोडून बरं का, पॅराग्राफ नाही केला, एक ओळ सोडली. आय ॲम कॉमर्स ग्रॅज्युएट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी विथ फर्स्ट क्लास. इथे लिहायला हवं होतं आपण विथ फर्स्ट क्लास. ओके, मी हे सगळं काही तुमच्या लेटरमधनंच कॉपी केलेलं आहे, तुमच्या क्वेश्चनमधनं, ॲक्टिव्हिटी शीटच्या क्वेश्चनमधनं. त्यात त्यांनी ना आपल्याला दिलं होतं की 22 वर्षाची व्यक्ती आहे, अदिती असू शकतो, आदित्य असू शकतो, तुम्ही लिहा तुमच्या हिशोबाने. आणि त्याने BCom केलेलं आहे. ओके, आणि तो जो मेल आय डी आहे तो पण मी तुमच्या क्वेश्चन पेपरमधनंच घेतला आहे. आय हॅव ऑल्सो डन कम्प्युटर कोर्सेस लाईक बेसिक, टॅली 9. हे मी माझ्या मनाने टाकलं तिथे. आय हॅव परफेक्ट कमांड ओव्हर माय वर्क. माझ्या कामावरसुद्धा माझा परफेक्टली कमांड आहे, हात बसलेला आहे नक्कीच. अँड इंग्लिश, हिंदी, तमिळ अँड मराठी लँग्वेजेस. या सगळ्या लँग्वेजेसवर माझा परफेक्टली कमांड आहे. आय हॅव 3 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग. माझा 3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे कामाचा. ओके, ऑफ वर्किंग ॲज सेल्स बॉय. अँड नाही लिहायचं तिथे, ॲज सेल्स बॉय इन लोकल शॉप इन नाशिक. नाशिकमधल्या एका लोकल शॉपमध्ये काम करण्याचा माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे अबाउट 3 yearsचा. आय हॅव ऑल्सो जॉईन माय रिझ्यूम और कॅरिक्युलम विटे और बायोडेटा फॉर युअर पेरुसल. तुमच्या खात्रीसाठी मी माझा रिझ्यूम, कॅरिक्युलम विटे किंवा बायोडेटा तिघांपैकी कोणताही शब्द वापरा,
हा जॉईन केलेला आहे फॉर युअर पेरुसल, तुमच्या खात्रीसाठी. गिवन मी अन अपॉर्च्युनिटी, जर का तुम्ही मला दिली संधी, आय प्रॉमिस टू स्ट्राईव्ह हार्ड, मी नक्कीच कठीण कष्ट करण्याचं काय करतो, प्रॉमिस करतो. कशासाठी? फॉर द नेम अँड फेम ऑफ युअर लायब्ररी. लायब्ररी नाही, इथे पाहिजे होता शू मार्ट, SHOEMART, फॉर युअर शू मार्ट. अँड फॉर युअर एंटायर सॅटिस्फॅक्शन, तुमच्या संपूर्ण समाधानासाठी आणि तुमच्या शू मार्टच्या प्रगतीसाठी मी नक्कीच काय करेन, काम करेन, कठीण कष्ट करेन. पुन्हा एक ओळ सोडली फॉर पॅरेग्राफ. होपिंग फॉर युअर फेवरेबल रिप्लाय, तुमच्या पॉझिटिव्ह रिप्लायसाठी मी काय करतो, वाट बघतो. थँक्यू एक ओळ सोडून, आणि पुन्हा एक ओळ सोडून, युअर्स फेथफुली, तुम्ही असाल तो तर म्हणाल आदित्य मोहन, ती असाल तर म्हणाल अदिती मोहन. खाली डॉक्युमेंट्स जॉईन करायचे आहेत, एन्क्लोजर्स, जोडलेले कागदपत्र. म्हणजे काय, ॲज इट इज कागदपत्र नाही टाकायचे तिथे छापून, इथे तुम्हाला फक्त लिहायचं आहे झेरॉक्स कॉपी ऑफ दीज सर्टिफिकेट्स, लाईक BCom सर्टिफिकेट, बेसिक्स ऑफ कम्प्युटर सर्टिफिकेट, झेरॉक्स कॉपी ऑफ टॅली सर्टिफिकेट अँड झेरॉक्स कॉपी ऑफ एक्सपिरियन्स लेटर. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कधीही म्हणायचं नाही, झेरॉक्स कॉपी ऑफ एक्सपिरियन्स लेटर. लास्टला रिझ्यूम. हा झाला तुमचा कंप्लीट मेल. ओके, आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवते, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी 26 मिनिट्सचा झालेला आहे.